शेतकऱ्यांशी अखंड संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे। आता कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक कायम राहणार असून ही सुविधा 1 नोव्हेंबर पासून राज्यभर सुरू होणार आहे। या उपक्रमामुळे तक्रार निवारण अधिक प्रभावी होणार आहे। अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि सोयीस्कर योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। 1 नोव्हेंबर पासून कृषी अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक सहायकांना कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहेत। कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध राहील। या अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर ही तोच मोबाईल क्रमांक पुढील अधिकाऱ्यांकडे वापरात राहील, ज्यामुळे शेतकऱ्यांना सतत संपर्क साधता येईल। पूर्वी अधिकारी बदलल्यास संपर्क क्रमांक बदलत असल्याने शेतकऱ्यांना तक्रारी, सल्ला आणि योजनांची माहिती मिळण्यात अडचण येत होती। मात्र या योजनेमुळे आता ही समस्या कायमची सुटणार आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले की या उपक्रमामुळे शेतकरी आणि विभाग यांच्यातील संवाद अधिक मजबूत होईल, तसेच तक्रार निवारण प्रक्रिया जलद आणि प्रभावी बनेल। कृषी विभागाकडून अधिकाऱ्यांना पोस्टपेड सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे ही प्रणाली सातत्याने कार्यरत राहील। शासनाकडून आम्हाला कृषी अधिकाऱ्यांना म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी गाव पातळीवरचा असेल, तालुका कृषी अधिकारी आणि सर्व जे काही अधिकारी लोक आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना एक फोन नंबर दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्याच नंबरवर संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवायच्या आहेत। ज्या पदावर अधिकारी आहे त्याच पदावर तो कायमस्वरूपी नंबर राहील। कोणत्याही कर्मचाऱ्याचा जर बदली झाली तर तो नंबर त्या गावासाठी किंवा त्या जिल्ह्यासाठी परमनंट राहील।